बघा, आज कृष्ण जन्माष्टमीचा सुंदर दिवस, त्यात श्रावणी सोमवार आणि आज आहे 8/8/8 म्हणजे 26/8/2024 असा सगळा खूप छान योग जुळून आलेला आहे. ब्रह्ममुहूर्तावर आपण सगळे रेकी साधक आज जमलेलो आहोत. पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन या. पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे रेकीचे चिन्ह. ओम काढा, पॉवर सिम्बॉल काढा, चोकुरे चोकुरे चोकुरे. डिस्टन्स चिन्ह काढायचे. हॉन्शा झैशोनेन, हॉन्शा झैशोनेन, हॉन्शा झैशोनेन. हार्मोनीचं चिन्ह काढायचे. सेहेकी सेहेकी सेहेकी. रेकी लेवल 3च्या पुढच्यांनी काढायचे हालूचं चिन्ह. हालू हालू हालू. मास्टरनी काढायचंय मास्टरचं चिन्ह. डायक्योमो डायक्योमो डायक्योमो. उजवा हात पाण्याच्या ग्लासवर ठेवायचा आहे. रेकीची 5 तत्व नेहमी करता लक्षात ठेवायची. माझा कुणावरही राग नाही आहे. मी कशाचीही चिंता करत नाही आहे. माझं काम मी लक्ष देऊन करत आहे. आत्तापर्यंत आयुष्यामध्ये मला ज्या गोष्टी मिळाल्या आहेत, ज्या व्यक्ती मला भेटलेल्या आहे, त्या प्रत्येकाची मी खूप आभारी आहे. माझ्या स्वतःवर, या मनुष्य योनीवर माझे खूप प्रेम आहे. त्याचबरोबर इतरांवर पण माझे प्रेम आहे. या शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेले आहे. माझ्या आयुष्यातलं प्रत्येक ध्येय मी प्राप्त करत आहे आणि माझ्या स्वतःचे आणि इतरांचे मी कल्याण करत आहे. प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे खूप आभार. दोन्ही हात तुमचे एकमेकांवर चोळून आज्ञाचक्रावर ठेवायचे. आज्ञाचक्र आपल्या गुरूंचे स्थान. आज गुरूंच्या स्थानी शिवशक्ती, शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर गोकुळाष्टमी म्हणजे श्रीकृष्णांना बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. कल्पना करायची या ब्रह्मांडामधली एक अशी शक्ती, एक अशी ऊर्जा जी आपल्या पवित्र आत्म्याशी संबंधित आहे. अशी शक्ती या ब्रह्ममुहूर्तावर सहस्त्रहार चक्रातनं, त्याचबरोबर प्रत्येक श्वासासोबत त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधनं आतमध्ये येते. आज्ञाचक्रावर ही शक्ती आपल्याला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. सुंदर असा गर्द निळा प्रकाश पसरलेला आहे आणि तो प्रकाश आपल्या आज्ञाचक्रावर बघायचा आहे. श्रीकृष्णांचा आजचा जन्मदिवस. बाळकृष्णांना आपल्या कल्पनेमधून बघण्याचा प्रयत्न करा. सुंदर निळा प्रकाश, जणू हा प्रकाश श्रीकृष्णांचा पडलेला आहे. बाळकृष्णांना बघण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. त्यांचे सुंदर पाणीदार डोळे, कुरळे केस, मनमोहक असा चेहरा, एक मंद हास्य. खूप आभार बाळकृष्णांचे. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्रीकृष्णांना आपण मनापासून नमस्कार करत आहे. बघा, त्यांच्यात आहे अशी शक्ती
आपले सगळे दुःख हरण करण्याची, प्रत्येक कणाकणात सगळीकडे सजीव निर्जीव सगळ्या सृष्टीमध्ये श्रीकृष्ण आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. श्रीकृष्ण मंत्रद्वारे ओम क्लीं कृष्णाय नमः. ओम क्लीं कृष्णाय नमः. ओम क्लीं कृष्णाय नमः. खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला श्रीकृष्णांचे. आपल्या पवित्र आत्म्याशी संबंधित आहे श्रीकृष्णांचा जन्म. आज्ञाचक्रामधला प्रत्येक अवयव खूप छान काम करत आहे. प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. सावकाश डोक्याच्या दोन्ही बाजूने हात ठेवा. प्रत्येक अवयवामध्ये श्रीकृष्णांना बघण्याचा प्रयत्न करा. ओम क्लीं कृष्णाय नमः. ओम क्लीं कृष्णाय नमः. सावकाश दोन्ही कानांवर हात ठेवा. चांगल्या श्रवण शक्तीद्वारे चांगले स्तोत्र, चांगले मंत्र आपण ऐकत आहोत. श्रीकृष्णांचा मंत्र अगदी लक्षपूर्वक आपण ऐकत आहोत. या ध्यानाद्वारे श्रीकृष्णांशी आपण एकरूप होत आहोत. ओम क्लीं कृष्णाय नमः. ओम क्लीं कृष्णाय नमः. खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या श्रवण शक्तीचे. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी श्रीकृष्णांशी आपण एकरूप होत आहोत. शिवतत्वाशी एकरूप होत आहोत. ओम क्लीं कृष्णाय नमः. ओम क्लीं कृष्णाय नमः. प्रत्येक चक्राच्या ठिकाणी स्थित असलेल्या ग्रंथींना पण आपण चालना देतोय. सावकाश दोन्ही मेंदूंवर दोन्ही हात ठेवायचे. कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा. रेखेचे चिन्ह काढा. खूप आभार मानायचे सक्षम दोन्ही मेंदूंचे, तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे. ओम क्लीं कृष्णाय नमः. ओम क्लीं कृष्णाय
चांगल्या विचारांचे खूप आभार मानायचे. सावकाश विशुद्ध चक्रावर दोन्ही हात ठेवा. आपल्या स्वतःशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र, आपल्या स्वतःचे खूप आभार मानायचे. आकाश तत्वाशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र, आकाश तत्वाद्वारे श्रीकृष्णांशी आपण एकरूप होत आहोत. बघा, पंचतत्वांनी तयार झालेले हे शरीर, त्या प्रत्येक तत्वामध्ये आज श्रीकृष्णांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. आकाशाप्रमाणे स्वच्छ आपले मन, आपले विचार, आपले वागणे आणि त्याप्रमाणे बोलणे. खूप आभार मानायचे श्रीकृष्णांचे प्रत्येक क्षणाला. ओम क्लीं कृष्णाय नमः. ओम क्लीं कृष्णाय नमः. ओम क्लीं कृष्णाय नमः. सावकाश मानेच्या मागच्या बाजूने दोन्ही हात ठेवा. माकड हाडाच्या आतमध्ये असलेल्या सुषुम्ना नाडीला बघण्याचा प्रयत्न करा. या सुषुम्ना नाडीवर 7ही चक्र विसावलेले, त्यांना आपण ऊर्जा देतोय. खूप आभार मानायचे सक्षम 7ही चक्रांचे. ओम क्लीं कृष्णाय नमः. ओम क्लीं कृष्णाय नमः. सावकाश दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा. प्रत्येक अवयवाला आकाशी प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा. खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे या सुंदर मंत्राद्वारे. ओम क्लीं कृष्णाय नमः. ओम क्लीं कृष्णाय नमः. सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवा. सक्षम दंडांचे खूप आभार मानायचे. ओम क्लीं कृष्णाय नमः. ओम क्लीं कृष्णाय नमः. शरीराच्या प्रत्येक अवयवामध्ये श्रीकृष्णांना बघण्याचा प्रयत्न करा. सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा. कल्पनेमधून तळहातावर ओम काढा. रेखेचे चिन्ह काढा. दोन्ही सक्षम हातांचे खूप आभार मानायचे. ओम क्लीं कृष्णाय नमः. ओम क्लीं कृष्णाय नमः. या दोन्ही हातांद्वारे सगळी पुण्य कर्म आपल्या हातून घडत आहे.
खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही सक्षम हातांचे. सावकाश अनाहत चक्रावर दोन्ही हात ठेवा. छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून शिवलिंगाला मनापासून नमस्कार. कल्पना करायची आहे 4 बेलाची पाने आपण शिवलिंगावर अर्पण केलेली आहेत. सुंदर हिरवा प्रकाश शिवलिंगावर पडलेला आहे. त्या हिरव्या प्रकाशाद्वारे शिवशक्तीचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार. प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे ओम द्वारे सक्षम हृदयाद्वारे वायू तत्वामार्फत रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. सावकाश दोन्ही हात डाव्या बाजूला ठेवा. अंतरंगाच्या ठिकाणी वायू तत्वाशी संबंधित असलेली देवता पवनपुत्र हनुमानजी यांना सूक्ष्म रूपात बघण्याचा प्रयत्न करा. शक्तीची आणि युक्तीची देवता यांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहे. आजच्या सुंदर दिवशी सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत. अंतरंगामध्ये श्रीकृष्णांना बघण्याचा प्रयत्न करा. भरपूर तुळशी पत्र आपण श्रीकृष्णांना वाहिलेले आहे. जणू त्या तुलसी पत्रांचा, बेलपत्रांचा हिरवा प्रकाश आपल्या अंतरंगामध्ये पसरलेला आहे. आपल्याद्वारे सतत दुसऱ्यांचे कल्याण हो, हा पवित्र विचार सारखा आपल्या मनामध्ये येत आहे. खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या हृदयाचे, चांगल्या भावनांचे. सावकाश उजवीकडे दोन्ही हात ठेवा. सक्षम दोन्ही फुफ्फुसांचे खूप आभार मानायचे ओम द्वारे. सावकाश मणिपूर चक्रावर दोन्ही हात ठेवा. अग्नी तत्व, सूर्य तत्व, सूर्य नारायण यांना मनापासून डोकं टेकवून नमस्कार करा. अग्नी तत्वाद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम अग्नी तत्वाचे. सुंदर मंत्राद्वारे ओम क्लीं कृष्णाय नमः. ओम क्लीं कृष्णाय
कृष्णाय नमः। ॐ क्लीं कृष्णाय नमः। सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवा। जलतत्वाशी संबंधित असलेले स्वादिष्ठान चक्र या पवित्र भूमीत असलेल्या सगळ्या पवित्र नद्या गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा, भीमा, चंद्रभागा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे। बघा, या पवित्र नद्यांच्या ठिकाणी वसलेली आहेत पवित्र देवस्थाने। बद्री, केदारनाथ, बद्रीनाथांना आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा। डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार, खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला त्यांचे। ओम क्लीं कृष्णाय नमः। ओम क्लीं कृष्णाय नमः। ओम क्लीं कृष्णाय नमः। जलतत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे। त्याद्वारे आपली शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे। प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे खूप आभार मानायचे। सावकाश दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवा। आपण ह्या देहरूपी मंदिरामध्ये एकदम सुरक्षित आहोत, तृप्त आहोत, समाधानी आहोत। रक्तधातू मधील प्रत्येक घटक अगदी व्यवस्थित काम करत आहे। पृथ्वी ग्रहाशी आपला असलेला संबंध दिवसेंदिवस दृढ होत आहे। मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे। प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे। ओम क्लीं कृष्णाय नमः। ओम क्लीं कृष्णाय नमः। ओम क्लीं कृष्णाय नमः। मूलाधार चक्र, शरीराचा मूळ आधार असलेले चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे। सावकाश दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवा। प्रत्येक हाडांना, प्रत्येक स्नायूंना, प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या पेशींना आपण ऊर्जा देतोय। श्रीकृष्ण मंत्राद्वारे ओम क्लीं कृष्णाय नमः। ओम क्लीं कृष्णाय नमः। सावकाश दोन्ही गुडघ्यांवर हात ठेवायचे। कल्पनेमधून दोन्ही गुडघ्यांवर ओम काढा, रेकीची चिन्ह काढा। खूप आभार मानायचे सक्षम दोन्ही गुडघ्यांचे। ओम क्लीं कृष्णाय नमः।
सावकाश दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांखाली ठेवा. प्रत्येक अवयवाला आपण ऊर्जा देतोय. प्रत्येक क्षणाला प्रत्येक अवयवाचे आभार मानायचे. ओम क्लीं कृष्णाय नमः. ओम क्लीं कृष्णाय नमः. जलतत्वाचे खूप आभार मानायचे. बघा, आज गोकुळ अष्टमीचा सुंदर दिवस. भर पावसामध्ये रात्री 12 वाजता श्रीकृष्णांचा जन्म झाला गोकुळामध्ये. खूप मनापासून नमस्कार श्रीकृष्णांना. सावकाश दोन्ही हात घोट्यावर ठेवा. सक्षम घोट्याचे खूप आभार मानायचे. ओम क्लीं कृष्णाय नमः. ओम क्लीं कृष्णाय नमः. ओम क्लीं कृष्णाय नमः. सावकाश दोन्ही हात दोन्ही तळपायांवर ठेवा. कल्पनेमधून तळपायांवर ओम काढा. रेकीची चिन्ह काढा. खूप आभार आपल्या सक्षम पायांचे. ओम क्लीं कृष्णाय नमः. ओम क्लीं कृष्णाय नमः. सावकाश दोन्ही हात समोर घ्या. सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. रेकीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचंय. ओम काढा. रेकीचं चिन्ह काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. खूप आभार मानायचे श्रीकृष्णमय रूपी या वैश्विक शक्तीचे, शिवशक्तीचे. या ब्रह्ममुहूर्तावर ब्रह्मांडातल्या सगळ्या शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळताय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम शिवाय नमस्तुभ्यं. 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 शिवशक्तीचे, श्रीकृष्णांचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सगळ्यांना भरपूर शुभेच्छा. वैश्विक शक्तीद्वारे सगळ्यांचे कल्याण होत आहे.